ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविको, परमेश्वराच्या मागे जाणे, परमेश्वराचा पाठलाग करणे आणि परमेश्वराच्या पावलावरती पाऊल ठेवून मार्गक्रमण करणे हे पाहिजे तितकं सोपी गोष्ट नाही आणि सर्वांनाच ही झेपणारी गोष्ट नाही. कारण त्यामध्ये त्याग आहे, त्यामध्ये फार कष्ट आहेत, त्यामध्ये भरपूर त्रास आहे. आणि म्हणूनच प्रभू येशूच्या मागे येणारे अनेक लोक आहेत, परंतु सर्वच लोक प्रभू येशूला चिकटून राहू शकत नाही, धरून राहू शकत नाही. कारण परमेश्वराचा मार्ग हा एका बेड ऑफ रोजेस म्हणजेच गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे नसतो, तर अनेक खास खळग्यांनी आणि काट्यांनी भरलेला असतो. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जेव्हा त्यांना कानमंत्र दिला, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना एक गोष्ट ठासून सांगितली, जर तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल तर तुम्हाला तुमचा वधस्तंभ घेऊन यावं लागेल. आणि हे गोष्ट ऐकल्यानंतर पुष्कळ लोकांना प्रभू येशूला सोडण्याची इच्छा झाली. कारण वधस्तंभ घेऊन परमेश्वराच्या मागे येणे पाहिजे तितकी सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मागे येऊ पाहणाऱ्या किंवा त्याचा शिष्य होऊ पाहणाऱ्या एका व्यक्तीला सांगत आहे की माझ्या मागे येण्या अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे की तुला काय करावं लागणार असं. आणि म्हणूनच त्याच्या मागे येणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर सांगत आहे, आकाशातील पाखरांसाठी घरटी आहेत आणि खेकड्यांसाठी बिळे आहेत, परंतु माझ्यासारख्या परमेश्वराला डोकं टेकण्यासाठी देखील जागा नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की परमेश्वरासाठी घर नाही, परमेश्वरासाठी कुठेही सुख नाही. आणि जर तुला परमेश्वराच्या मागे यायचं असेल तर तुला त्या दुःखामध्ये उडी मारावं लागेल. आणि म्हणूनच परमेश्वर त्याला आपल्या जोडला घेत नाही. परंतु काही एका व्यक्तीला स्वतः परमेश्वर सांगत आहे की माझ्या मागे ये, आणि तो येण्यासाठी तयार नसतो. किंबहुना त्याला त्याच्या कुटुंबाची भीती जास्त असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, कुटुंबाचा विचार सोड, प्रथम माझ्यावरती विश्वास ठेव. या दोन्ही वचनावरून आपल्या एकच गोष्टी समजते की परमेश्वराचा अनुकरण करणे, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवणे व त्याचा शिष्य बनणे ही एक देणगी आहे आणि सर्वांनाच मिळत नाही. तर ज्यासाठी किंवा ज्या लोकांना परमेश्वराने निवडलेला आहे अशा लोकांसाठीच ही देणगी दिलेली आहे. त्याचा अर्थ असा नाही की आपण परमेश्वराचे अनुयायी होऊ शकत नाही. आपण परमेश्वराचे अनुयायी नक्कीच होऊ शकतो, त्याचे जवळचे शिष्य नक्कीच होऊ शकतो, जर आपला त्याग करण्याची जर इच्छा असेल किंवा त्याग करण्यासाठी आपण जर तयार असो तर नक्कीच परमेश्वराचे आपण जवळचं शिष्य बनू शकतो. आणि त्यासाठी कष्ट आहेत, दुःख आहेत, त्याला आपल्याला सामोरं जावे लागणार आहे. आणि मनुष्याचं जीवन हे एका दुःखाने भरलेलं आहे, एका संकटाने भरलेलं आहे. एक महावस्त्र आहे ज्यामध्ये सुखाचे धागे आहेत आणि दुःखाचे देखील धागे आहेत. आणि दोन्ही धागे एकत्र म्हणून एक महावस्त्र निर्माण झालेलं आहे आणि ते महावस्त्र आपल्याला परिधान करून घालायचं आहे. आणि म्हणून जी व्यक्ती खरी ख्रिस्ती आहे, ज्या व्यक्तीला परमेश्वराचा अनुयायी व्हायची इच्छा असेल, त्याने हे वस्त्र परिधान केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय भाविकांनो, जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना, जीवनामध्ये येणाऱ्या आजारांना, दुःखांना सामोरे जात असताना तो एक वधस्तंभ आहे. आणि जो ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे तो वधस्तंभ प्रेमाचा वधस्तंभ असं समजून आपण तो वधस्तंभ आपल्या खांद्यावरती घेऊन परमेश्वराचा पाठलाग करीत राहायला पाहिजे. आज परमेश्वराने स्वतःने वधस्तंभ घेऊन आपला प्रवास पूर्ण केलेला आहे. आपल्या शिष्याला देखील तोच आपल्या जीवनातील वधस्तंभ मुकाट्याने घेऊन त्याच्या मागे येण्यासाठी पाचारण करत आहे. आणि आपल्या सर्वांना देखील तो वधस्तंभ घेऊन परमेश्वराच्या पाठीशी मागे जायचं आहे. कारण वधस्तंभच हा व्यक्तीला तारण्याच्या दिशेकडे घेऊन जाऊ शकतो. वधस्तंभच व्यक्तीला खऱ्या जीवनाचा अर्थ समजून देत असतो. आज आपल्या जीवनामध्ये असलेले वधस्तंभ आपण घेऊन परमेश्वराच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यावरती पूर्णपणे भिस्त ठेवण्याचा प्रयत्न करूया, विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि या वधस्तंभाद्वारेच परमेश्वर
आपल्याला खऱ्या जीवनाचा मुक्तीचा मार्ग दाखवणार आहे. आमेन.